बिहारमधला नबीनगर हे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवरून एक तरुण आपल्या घराच्या दिशेने चाललेला आहे आणि हा घराच्या दिशेने चाललेला असताना तो फोनवर बोलतोय आणि फोनवर बोलता-बोलता काही लोकं तिथे येतात आणि त्याच्यावरती अंधाधुंद गोळीबार करतात. त्याच ठिकाणी हा तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि त्या ठिकाणावरून हे जे मारेकरी आहेत त्यांनी पळ काढलेला आहे. आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत यांना ही गोष्ट कळलेली आहे. त्यांनी ती गोष्ट बघितलेली आहे, की एका तरुणावरती गोळीबार झालेला आहे. त्याच्यामुळे ठिकाणचे रेल्वे पोलीस यांना बोलवण्यात आलेलं आहे. रेल्वे पोलीस आलेले आहेत. त्यांनी या तरुणाला ताबडतोब नजीकच्या दवाखान्यामध्ये भरती केलंय. परंतु गोळ्या घालता क्षणीच त्या तरुणाचा मृत्यू देखील झालेला होता. आता विषय असा होता, की हा जो मृत तरुण आहे हा कोण होता किंवा अशा एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा जेव्हा गोळ्या घालून किंवा कोणत्याही प्रकारे खून होतो, त्यावेळेला निश्चितपणे ही बाब गंभीर असते. कारण हा खून पैशासाठी झालेला आहे किंवा काही अन्य कारण आहे किंवा काही घरगुती बिघडलेले संबंध आहेत. या गोष्टींचा मग तपास होणं बाकी असतं. त्याच्यामुळे तपास अधिकाऱ्याने या तरुणाच्या घरी फोन केलेला आहे. या तरुणाच्या घरच्या लोकांना बोलवलेलं आहे. तर हा जो तरुण आहे याचं नाव समोर येतंय प्रियांशू कुमार, वय वर्ष 24 आणि साधारणपणे 6च महिन्यापूर्वी या व्यक्तीचं लग्न झालेलं होतं आणि स्टेशनवरती उतरल्यानंतर फोनवरती हा आपल्या स्वतःच्या पत्नीशी बोलत होता. लग्नाच्या 6 महिन्यामध्येच या तरुणाला कोण मारेल किंवा अशा स्वरूपामध्ये गोळ्या घालून भर रेल्वे स्टेशनवरती जर का खून होत असेल, तर मात्र ही बाब पोलिसांसाठी एक आव्हानात्मक असा तपास होता. या तरुणाचं लग्न होऊन फक्त 6 महिनेच झाले असल्यामुळे मग पोलिसांचा जो तपासाची दिशा आहे, ही सगळ्यात प्रथम त्याच्या बायकोकडे गेलेली आहे. त्याच्या बायकोची यथेच्छ अशी चौकशी पोलिसांनी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर बॅक एंडला सुद्धा या बायकोचं जे काही गोष्टी असतील किंवा तिचं कॉल रेकॉर्डिंग असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, या गोष्टी पोलिसांनी तपासायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला एक धक्कादायक अशी माहिती पोलिसांना कळलेली आहे. प्रियांशूची पत्नी गुंजा हिचं साधारणपणे 15 वर्षापासून स्वतःच्या मामासोबत, ज्याचं नाव आहे जीवन सिंग, प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधातूनच अ, या तरुणाची हत्या झालेली आहे का, अशा स्वरूपामध्ये आता पोलिसांना माहिती घ्यायची होती. तर पोलिसांच्या प्राथमिक तपासात पोलिसांना ही गोष्ट कळलेली आहे, की या तरुणाची पत्नी गुंजा हिचं स्वतःच्या मामासोबत साधारणपणे 15 वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधाला त्यांच्या घरच्यांचा विरोध देखील होता. परंतु कुटुंबाच्या दबावामुळे गुंजाने घरच्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच आपला विवाह करण्याचं ठरवलेलं आहे. परंतु लग्नानंतर 6 महिने झालेले आहेत. हिला आपलं जे खोटं नातं आहे, घरच्यांच्या दबावामुळे केलेलं लग्न आहे, हे आता टिकवायचं नव्हतं. त्याच्यामुळे तिने आपल्या मामाशी संपर्क साधला आहे. मामाला ती सांगते, की मला का या लग्नामध्ये राहायचं नाही आहे आणि मला हे जे लग्न आहे, हे लग्न टिकवायचं नाही आहे. मला माझ्या या खोट्या नात्याचा त्रास होतोय. त्याच्यामुळे मग तिचा मामा जीवन सिंग आणि गुंजा यांनी एकत्र येऊन एक प्लॅन केला. 24 जून 2025 या दिवशी प्रियांशू कुमार वाराणसीवरून त्याच्या घरी जाण्यासाठी नबीनगर या स्टेशनवरती उतरलेला आहे आणि घरी जात असताना त्याचा गोळ्या घालून खून झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये जी काही माहिती होती, ही माहिती त्याची पत्नी संपूर्णपणे मारेकऱ्यांना देत होती आणि दिलेली होती. तिचा नवरा या वेळेमध्ये स्टेशनला येणार आहे. त्याच्यानंतर तो घरी येणार आहे आणि त्याची हत्या होत असतानाच ती त्याच्यासोबत फोनवर देखील बोलत होती, जेणेकरून कोणालाही कोणत्याही प्रकारे संशय येऊ नये. आणि मग ह्या संपूर्ण हत्याकांडाचा पोलिसांनी तपास केलेला आहे. आता यांनी अशी माहिती दिली, राजा रघुवंशी हत्याकांड जे झालेलं होतं, या हत्याकांडावरूनच प्रेरणा घेऊन या नवविवाहितेने आपल्या नवऱ्याला संपवलेलं आहे, अशी माहिती पोलिसांना दिलेली आहे. आता अशा स्वरूपाच्या ज्या चुकीच्या गोष्टी घडतात, त्याच्यावरून आपण प्रेरणा घेत नसतो, तर एक धडा घेत असतो, शिकवण घेत असतो. परंतु काही लोक असे असतात, की या चुकीच्या घटनांचे सुद्धा बरोबर अर्थ लावतात आणि मग आपल्याला काय योग्य आहे, अशा स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्या घटना घडवून आणत असतात. आता या ज्या घटना असतात, या घटना अधूनमधून आपल्या कानावरती येत असतात, चुकीच्या घटना कानावरती येत असतात. ज्या स्वरूपामध्ये आपण विचारही करत नाही, जसं आपल्याला जगायचं नसतं, तसं काही लोकं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात होताना बघत असतात. आता या घटनेमध्ये जर का या स्त्रीला, या नवविवाहितेला जर का तिच्या कुटुंबामध्ये, तिच्या संसारामध्ये राहायचं नव्हतं, तर तिने रीतसर जर का घटस्फोट घेतला असता किंवा या नवऱ्यापासून वेगळी झाली असती, तर तिला तिचं आयुष्य पुढचं जगता आलं असतं. परंतु तसं न करता तिने स्वतःहून आपल्या आयुष्याला किंवा आपल्या नात्याला वेगळ्या प्रकारे संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय? आता या घटनेमध्ये हे जी कॅरेक्टर्स आहेत, या या कॅरेक्टर्सनी कोणी कशाप्रकारे वागणं अपेक्षित होतं, हे देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.